हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल. इथे मी ॲज अ टीचर्स म्हणून नर्सरीमध्ये काम करते आहे आणि त्याच्यामध्ये इथे रायटिंग आहे. तर तुम्ही टीचर जर असाल ना तर प्रत्येक गोष्टींना इव्हन कोणतंही काम करताना सांभाळून करावं लागतं. कोणत्याही गोष्टीला जर प्राधान्य द्यायचं असेल ते म्हणजे ॲज अ टीचर म्हणून पहिल्यांदा स्टुडंट्सला प्राधान्य द्यावं लागतं, त्यांच्या कामाला प्राधान्य द्यावं लागतं. जर तुम्ही टीचर म्हणून असाल ना तर प्रत्येक गोष्टीने आपल्या ज्या सिनियर असतील त्यांना विचारून करत जावा. हा अनुभव माझा मी शेअर करत आहे. बिकॉज आपण ज्या वेळेला प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲज अ फर्स्ट टाईम ॲज अ प्री प्रायमरी स्कूल ॲज अ नर्सरी टीचर म्हणून जर काम करत असू ना तर कोणत्याही गोष्टी करायला खूप अडचण येते. त्यामुळे तुम्ही कोणतंही काम करताना पहिला सिनियरला विचारत जावं. कारण की जेव्हा आपण प्रयत्न करतो ना स्वतःहून तर त्यांना असं वाटतं की सिनियर लोकांना की खरंच खूप रॉंग आहे. अशा बरेच प्रत्येक टीचरसोबत असं होत नाही, पण काही काही टीचरांसोबत होतं. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. सो व्हिडिओ आवडत असेल लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. कारण की वेगवेगळे नवीन आम्ही याच्यामध्ये गोष्टी घेऊन येत आहोत, अनुभव घेऊन येत आहोत. जोपर्यंत तुम्ही काही गोष्टी व्हिडिओज बघणार तर त्याच्यातून तुम्हाला शिकायला पण मिळेल. ज्या नवीन टीचर 2026साठी सुद्धा अप्लाय करणार आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. इंग्लिश पॅटर्न्स आहेत किंवा इंग्लिश टॉकिंग आहे, इंग्लिश कम्युनिकेशन विथ चाइल्ड आहे. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही या व्हिडिओजमधून ह्या चॅनलवरती घेऊन येत आहोत. त्यामुळे तुम्हाला ना ॲज अ टीचर म्हणून जर काम करायचं असेल तर स्वतःमध्ये कपॅसिटी आणि जास्तीत जास्त आहे ना पेशन्स आणावं लागतं की आपण दुसऱ्या टीचरांसोबत काम करणार आहोत आणि सिनियर लोकांसोबत जास्त काम करावं लागतं. कारण की त्याच्या अदरवाईज आपल्या मनाचं जर आपण इथे जर काही केलं ना खरंच आपल्याला ना कधी कधी ओरडा पडतो, इमोशनल्स होतो. म्हणून मी काही अनुभव तुमच्यासोबत जस्ट शेअर करते. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. आणि खरंच तुम्ही नक्कीच टीचर बना, ह्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. थँक्यू.